येशूच्या नावात चला. आपण आज बघणार आहोत येशूविषयीची भविष्यवाणी आणि त्याची पूर्णता. तर यशाया ह्याचा 53 आणि फर्स्ट वचनापासून आपण वाचू. कोणाला सापडले असेल तर तो वाचेल. यशाया ह्याचा 53 53 यशाया आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोग्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहावे तर त्याचवरून मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीने परिचित असलेला असा जो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. क्षमा अशा आम्ही सर्वच सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर घेतले. त्याचे हाल केले तरी ते त्याने शोषिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरणाऱ्या, गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकिले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? खरोखर आजही आम्हाला विचार करण्याची गरज आहे की आमच्या अपराधांमुळं, आमच्या पापांमुळं त्या येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावर टांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे की पापाचा परिणाम मृत्यू आहे. हे आम्हाला परमेश्वराचा न्याय त्या ठिकाणी दिसतो की पापाचं वेतन हे मृत्यू आहे. आणि त्याच ठिकाणी आम्हाला हे पण दिसतं की परमेश्वराचं प्रेमही दिसतंय आणि परमेश्वराचा न्याय, की पापा संबंधाने असणारा परमेश्वराचा न्याय आणि त्याचं प्रेम की आमचा नाश होऊ नये म्हणून, दोन्ही गोष्टी येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या दिसतात आम्हाला. आणि आजही त्यांनी आम्हाला 2000 वर्षापूर्वी त्यांनी आमच्या पापाची, आमच्या अपराधाची क्षमा केली. आमच्यावर दया आणि कृपा त्यांनी आम्हाला केली. त्यांनी आम्हाला आरोग्य दिलं आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित केलं. श्राप आमचे तो घेऊन गेला. पण आजही आम्हाला ते श्राप, आजही ते आम्हाला पापाचं वर्ष तो आमच्यावर दिसतं. का? कारण का आम्ही त्या वासनेमध्ये वापस पडतो. दाविदाने जी गोष्ट कळत असून ती गोष्ट त्यांनी केली. त्याचं काम होतं की मला आम्ही पापात कोणत्या वेळेस पडतो? ज्यावेळेस आम्ही जे काम करायला परमेश्वराने आम्हाला दिले ते काम आम्ही करत नाही. जे काम परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्या कामात आम्ही व्यस्त राहत नाही, म्हणून आम्ही पापात पडतो. दाविदाचं काम होतं की त्याने त्या युद्धाकडे जायचं, त्याच्या लोकांसोबत त्याला राहायचं होतं. का नाही गेला तो युद्धाला? त्याचं काम होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, नव्हतं, पण तो घरात असताना पण प्रभूची स्तुती आराधना करणारा व्यक्ती आम्ही बघतो की तो राजा होण्याच्या अगोदर तो प्रभूच्या सानिध्यात बसणारा व्यक्ती. तर त्या ठिकाणी त्यांनी प्रभूच्या सानिध्यात घरी असताना प्रभूच्या सानिध्यात का नाही बसला तो?
आम्ही ज्यावेळेस आम्ही रिकामे असतो, ज्यावेळेस आम्ही खाली असतो, त्यावेळेस आम्ही प्रभूच्या सानिध्यात बसतो का? नाही बसणार. आम्ही टवाळकी करत फिरू एका ठिकाणी, तर आम्ही पापात पडू. त्याच्यामुळे याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि ते 14 पासून कुणीतरी वाचाल. याकोबाचे पत्र पहिला अध्याय हा 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 बस बस बेटा बस. 14 आणि 15 फक्त. माणूस स्वतःच्या इच्छेने काय जातो, तो भुलविला जातो. स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणी जाते, स्वतःच्या इच्छेने तो त्याच्यात पडत आहे. आणि काय करते, पापाचा जन्म होऊन, गर्भवती होऊन पाप काय करतं, आम्हाला मरणास घेऊन जातं. आजही तीच गोष्ट आहे, त्याच गोष्टीकडं मनुष्य. आणि परमेश्वराने आम्हाला त्या पापातून मुक्त केलं, तरीही आमच्यावर ते पापाचं वर्षवसर येतं. कोणत्या वेळेस? तर आम्हाला दिसतं की रोमकरास पत्र याचं 6 अध्याय 12 वचन. रोमकरास पत्र याचा 6 अध्याय आणि 12 वचन. कोणीतरी वाचाल, सापडलं तर ठीक आहे. म्हणून कधी पापाची सत्ता गाजव? ज्यावेळेस आम्ही शरीर वासनेच्या अधीन जाऊ. वापस तीच गोष्ट. येशू ख्रिस्ताने आम्हाला सोडलं, त्याच्यातून आम्हाला काढलं, तरीही आम्ही त्याच गोष्टीमध्ये जाऊ. ते वर्चस्व आमच्यावर वापस येईल. सैतानाचं वर्चस्व आमच्यावर वापस येईल. पापाचं वर्चस्व आमच्यावर वापस येईल. कोणत्या वेळेस? ज्या वेळेस आम्ही त्याच्या सानिध्यात बसून राहत नाही, त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करत नाही. म्हणून दावीद म्हणतो की माझ्याकडनं पाप होऊ नये म्हणून मी तुझं वचन काय केलं, माझ्या अंतःकरणात काय ठेवलंय? साठवून ठेवलंय. साठा आहे तो, है ना? साठवून ठेवलं. असं म्हटलं का मी ठेवलं म्हणून एक वचनी शब्द वाटतो का तो? साठा कोणत्या ठिकाणी करतात? साठा कुठं करतात? गोडाऊन मध्ये, है ना? साठा म्हणजे आपण एका ठिकाणी पूर्ण आणून काय ठेवतो, त्या ठिकाणी हे करतो, गोळा करतो, की पुढचं है ना, धान्य घरामध्ये धान्य आलं तर आपण काय करतो, एक ठिकाणी साठा करून ठेवतो, की बाबा आता काय पावसाळा येईल किंवा महिना येईल, आपल्या त्या गोष्टी संपतील, त्याच्यासाठी आपण साठा करून ठेवतो. तर परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये इतकं भरून ठेवायचं आहे की ज्यावेळेस आमच्या समोर शत्रू येईल त्यावेळेस आम्हाला त्यासोबत काय सामना करता येईल. आम्ही का पडतो आज? आमचं पडण्याचं कारण एकच आहे की आमच्या अंतःकरणात वचनच नाहीये, आमच्या विचारामध्ये वचनच फिरत नाही, है ना? त्यामुळं आम्ही आजही त्या पापामध्ये पडतो. ज्या ख्रिस्ताने आम्हाला त्याच्यातून मुक्त केलंय, आजही आम्ही त्या गोष्टीमध्ये पडत असतो. पण तो विश्वास योग्य आहे, तो आम्हाला. त्याच्यामुळं 1 योहान 2 अध्याय 1-2 वचनामध्ये म्हणतो की आपण आपले पापे त्याच्याकडे कबूल केली, पदरी घेतली, तो विश्वसनीय आहे, तो आपल्या पापाची काय करेल? क्षमा करेल. तर याच्यातून आपल्याला एकच लागू करणं होतं की 53 ह्याच्यामधून माझ्या पापाची किंमत येशूने चुकवली आहे, त्याच्या बलिदानाबद्दल कृतज्ञ राहू आपण. त्याने आमच्यावर जी कृपा आधी दया केली त्याबद्दल आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ राहू. दुसरी गोष्ट आपण बघतो, मीखा याचा 5 अध्याय 2 वचन. कोणतरी वाचा, भविष्यवाणी. सापडलं का? मीखा याचा 5 अध्याय 2 वचन. इथं भविष्यवाणी आहे की लहान गाव आहे, त्या लहान गावात बेथलेहेमामध्ये कोण येईल? एक उद्धार करता येईल. आम्हाला त्या पापातून सोडवणारा उद्धार करता, ज्या समस्येतून, त्या अडचणीतून, त्या कर्जातून सोडवणारा आमचा उद्धार करता तो येईल. आणि तो मोठ्या गावात नाही आला, छोट्या गावात आला. कधी कधी आम्हाला असं वाटतं, ह्या वचना लागूकरण केलं तर आपण, की देव मोठी कामे लहान ठिकाणी मधून, परमेश्वर मोठी कामे पण लहान गोष्टीतून करतो.
छोट्या गोष्टीतून प्रभू काम करतो, मोठमोठे काम आम्हाला त्याच्यातून बघायला भेटतं की छोट्या गोष्टीतूनही प्रभू मोठे काम करू शकतो. त्याच्यामुळे तो म्हणतो, अरे बेथलेहेम, तुझ्यातून छोटा आहेस तू, पण तुझ्यातून मोठं काम होणार आहे. आम्ही छोटे आहोत, पण परमेश्वर आमच्या जीवनातून मोठे काम करत. पण आम्ही त्याच्यासाठी काय पाहिजे, उपस्थित पाहिजे, अवेलेबल त्या ठिकाणी पाहिजे. आम्ही त्याच्यासोबत सानिध्यात बसणं गरजेचं आहे. आपण बघतो की दावीदही छोटा होता, पण तो प्रभूच्या सानिध्यात बसणारा होता, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये बसणारा होता, सदैव त्याच्या विचारामध्ये तो होता. तो कोणतीही समस्या असो, कोणतीही अडचण असो, ज्यावेळेस आम्ही बघतो की तो प्रभूला सामोरा जात होता, प्रभूला विचारत होता, प्रभू मी काय करू, मी कसं राहू, मी काय करू, याच्या पुढे कसा निर्णय मी घेऊ. त्याला ते माहिती आहे प्रभूच्या सानिध्यात बसणं म्हणजे काय. तर आम्हाला त्याच्यामुळे तो गोलियत, इतका मोठा गोलियत त्या समोर असताना पण त्याला पाडू शकला. तो कुणी सगळेजण त्या समोर, तो अरे नाही होणार कोणतीच गोष्ट. पण ज्या वेळेस दावीद म्हणतो की नाही, माझ्या परमेश्वराच्या नावाने त्या समोर जाईल, आणि त्याला त्यांनी पाडलं छोटूसा, आणि मोठ्या गोष्टीला खाली पाडलं. तुम्ही छोटूसे आहात, तुमचा विश्वास छोटूसा असेल, एकदम मोहरीच्या दाण्या एवढा, पण तुमच्या समोर कितीही मोठी समस्या असू द्या, तुम्ही तिला पाडू शकता. पण तुमचा विश्वास, त्या मोहरीच्या दाण्या एवढा तुमचा विश्वास महत्वाचा आहे. तर आम्ही बघतो की गिदोन पण एक लहान कुळातील होता, आणि परमेश्वराने त्याच्याकडनं मोठं काम करून घेतलं गिदोनाकडनं. आणि शराफतची स्त्री विधवा, ती थोडं पीठ तिच्याकडे होते, थोडं तेल तिच्याकडे होते, पण प्रभू त्या थोड्याद्वारे तिला पूर्ण आशीर्वादित केलं. छोटीशी गोष्ट आहे. एक लहान दासी होती, नामानाचं कोड. आम्हाला वाटतं की अरे मी त्या ठिकाणी मी नाही करू शकत, ती गोष्ट माझ्याकडनं नाही होणार, मी कसा सुसमाचार सांगू, मी कोणत्या गोष्टी करू. उदाहरणार्थ, ज्यावेळेस तुम्ही युथ मुलं ज्यावेळेस गेले होते युथ कॅम्पसाठी, है ना, आम्ही कसं करू प्रभू, आम्ही तर छोटे आहोत, आम्ही कोणत्या गोष्टी करू शकतो. पण काय केलं तुमच्या प्रभूने, तुमच्याद्वारे एक मोठं काम करून घेतलं. त्यांच्या जीवनात मोठी गोष्ट पेरून गेली, मोठं काम झालं. आम्ही छोटे असलो तरी पण आम्ही ज्या ठिकाणी उपस्थित राहू, प्रभू त्या ठिकाणी आमच्याकडनं मोठं काम करत. छोटंसं काम है ना. लहान छोटीशी दासी होती, नामानाचं प्रभूविषयी त्यांनी सांगितलं. पुढे आपण बघतो की शमूएल लहान मुलगा होता है ना, आणि तो मोठा संदेष्टा म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. त्याच्यानंतर आपण बघतो नवीन करारामध्ये 5,000 भोजन, छोटीशी गोष्ट, 5 मासे नाही, 5 भाकरी आणि 2 मासे, छोटीशी गोष्ट घेऊन आला. आमच्याकडे जे आहे ते आम्ही प्रभू समोर आणलं, तर प्रभू काय करल, त्या गोष्टीला आशीर्वादित करल. छोटीशी गोष्ट आहे. तो छोट्या गावात झाला, त्याला नासरेत म्हटलं, त्या नासरेतच्या ठिकाणी तो आला. तिथून काही निघेल का, नातान म्हणतो तिथून काय येऊ शकतं का. कोणी तुम्हाला पण म्हणू शकतात तुझ्याकडनं काय होईल का. आपल्याच कलिसियामध्ये एक मुलगी आहे, तिला म्हटलं काय तू या स्तुती आराधनेमध्ये काय भेटणार, म्हणून तुझं कसं काय होईल है ना, प्रभू कसं काय गोष्टी कराल तुझ्याकडनं. पण ती आज प्रभूने तिच्या जीवनात एवढं मोठं कार्य केलं की ती आज नर्सिंग करत, प्रभूच्या सानिध्यामध्ये ती आहे. तिच्याविषयी काय म्हणत आहे की छोटीशी गोष्ट तिने प्रभूला दिली, प्रभूने काय केलं तिच्या जीवनात, मोठं काम केलं. आम्ही जी गोष्ट आमच्या जीवनात आहे, छोटी काय असेल ना, प्रभूला देणं महत्वाचं आहे. प्रभू त्या गोष्टीला मोठे करत, पण आम्ही काय पाहिजे, तो अवेलेबल पाहिजे, त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे आहोत. तर आम्ही तिसरी गोष्ट बघतो ह्या बेथेल मधून, आपण बेथेल कडनं दुसरी गोष्ट आपण बघतो की मिखा या ठिकाणी लागूकरण आपण करू शकतो की देव मोठी कामे लहान ठिकाणामधूनही करतो, पण आमच्यामध्ये नम्रता स्वीकारणं गरजेचं आहे. त्या गोष्टीमध्ये आम्ही त्याच्यासाठी आम्ही उपस्थित असणं गरजेचं आहे. येशूला माझ्या जीवनाचा खरा राजा मानू, देवाच्या वेळेवर विश्वास ठेवू. आपण देवाच्या वेळेवर म्हणजे त्याच्या समयावर आपण विश्वास ठेवू की योग्य समय तो मला उंच करेल, योग्य समय तो मला ती गोष्ट देईल. त्याच्यानंतर आपण तिसरी गोष्ट बघतो स्तोत्रसंहिता 22 मध्ये, तो राजा तो येईल है ना, जो दुःखामध्ये असताना पण परमेश्वर त्या ठिकाणी काय होता, शांत होता है ना. एवढं दुःख सहन करत असताना परमेश्वराची आम्हाला तिथं उपस्थिती दिसत नाही. तर आम्ही त्याच्याकडनं लागू करू शकतो की देव शांत वाटत असला तरी तो सोडून जात नाही आम्हाला. कधी कधी आमच्या जीवनात समस्या अडचणी येतात, दिसतात, समजतील आम्हाला की प्रभू आमच्या जीवनात कार्यच करत नाही, कुठे आहे परमेश्वर. ज्या वेळेस शिष्य त्या बोटेमध्ये असताना येशू त्या नावेमध्ये होते आणि झोपी गेले, एवढं वादळ एवढं तुफान आलेलं होतं की ते घाबरले. कधी कधी आमच्या जीवनामध्ये पण येशू ख्रिस्त असतो, पण तो शांत असतो.
आणि आम्ही काय करतो त्या ठिकाणी धावपळ करण्याचा प्रयत्न. साहजिक गोष्ट होणार, ते साहजिक गोष्ट आहे, ते होणार. काय होणार? साहजिक गोष्ट आहे, ते होणार. संसारामध्ये असणारा साहजिक ते नावाडी आहे, ते मासेकरी आहे, त्यांना समुद्राची ती माहिती आहे, त्या समुद्राविषयी ते प्रत्येक वादळ तुफान ते जाणून आहे. त्यांना माहिती की वादळ तुफानामध्ये आम्ही बुडू शकतो, आम्ही मरू शकतो. साहजिक गोष्ट तुमच्या जीवनातही असे प्रसंग, अशा अडचणी येतील की तुम्हाला माहिती की इथं मी मरणारच आहे, इथं मी आता जिवंत राहू शकत नाही, इथं मी अशक्य आहे, माझ्यासाठी ही गोष्ट अशक्य आहे, आता मला ही गोष्ट भेटूच शकत नाही, नाही होणार. पण परमेश्वर ती गोष्ट करतो. तुमचा विश्वास कुठे? अहो अल्पविश्वास, तुमचा विश्वास कुठे? त्या वादळ, त्या तुफानाला त्याने शांत केलं. आम्हाला बघायला भेटतं. माझ्या जीवनातली एक साक्ष मला सांगायची होते की प्रभू आमच्या जीवनामध्ये वचनाद्वारे बोलतो, वचनाद्वारे बोलतो. व योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये तो 38 वर्षात दुखणेकरी होता पडलेला. त्या वचनाद्वारे त्याचा संदर्भ, त्याचं प्रत्येक गोष्ट वेगळी असेल, पण त्या एका शब्दातून तो माझ्या संगती बोलला की ज्या वेळेस माझं लग्न झाल्यानंतर मी काही अमाऊंट ठेवलं होतं प्रभूसाठी. तर म्हणजे सॉरी, प्रभूसाठी नाही, सोनलसाठी ठेवलं होतं की तिचे डिलिव्हरी होणार, त्यासाठी मी ठेवलं. तर मी अपडाऊन, डेली अपडाऊन करायचं, 40 किलोमीटर जाणं, 40 किलोमीटर येणं. तर प्रभूची प्रार्थना करत जायचं, प्रभूची प्रार्थना करत, वचन बोलत किंवा प्रार्थना करत जात होतो. तर मला असं फील झालं की मी ते 30,000 रुपये 5 सेवकांना दर महिन्यापर्यंत 2,000 रुपये त्यांना मी द्यावं म्हणून. मग प्रभूच्या सेवकांचे नाव पण मला प्रभूने दिले. तर मी सोनलला म्हटलं, सोनल ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे म्हणे, प्रभू त्या गोष्टी करेल. मी म्हटलं ठीक आहे प्रभू, तू सांगतो तसं. तर ती गोष्ट आम्ही 3 महिन्यापर्यंत केली, सेवकांना त्या गोष्टी दिल्या. प्रभूने तिची डिलिव्हरी पण नॉर्मल होत दिली. त्याच्यानंतर प्रभू वापस एक शब्द माझ्या संगती बोलला की त्या 5व्या अध्यायामधून की प्रभू तू म्हणतो की आता तुझ्या लेकरांना मला सांभाळायचं आहे, त्यांना मला गोष्ट द्यायची आहे, तर मी कसं करणार? त्यासाठी माझ्याकडे तर मी गव्हर्नमेंट माझं नाहीये, आमच्या दोघांचं मिळून 20,000 25,000 रुपये होईल, तर आम्ही त्यांची गरज कशी भागवणार? तर त्याच वेळेस वचनाद्वारे तो बोलला, तो म्हणतो की प्रभू मी जातो ना जातो, तोच कोणतरी येऊन त्या ठिकाणी बरा होऊन जातो. येशू ख्रिस्त त्याला विचारतोय की तुला इच्छा आहे का बरे होण्याची? तुझी इच्छा आहे का? तुझी इच्छा. तर म्हटलं, तो माझ्या संगती बोलतोय की तुझी इच्छा आहे का तिथपर्यंत जाण्याची, तुला होण्याची? पण प्रभू मी जातो ना जातो, पण तिथं गव्हर्नमेंट मध्ये जाण्याच्या अगोदरच कोण ना कोण तिथं काय करतं, देऊन आपली जागा फिक्स करून घेतं. मी म्हटलं प्रभू मी जातो ना जातो, पण दुसराच कोणतरी त्या ठिकाणी होऊन जातो. एक्झाम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, पण नाही होते. मग आम्ही त्या गोष्टीमध्ये बघितलं की सोनलने एक्झाम दिली, तिचं ऑर्डर आली, तर आम्ही ती ऑर्डर घेऊन मुंबईला गेलो. तर तिथे पण तिला रिजेक्ट करण्यात आलं. पण मी म्हटलं प्रभू काय करू, तू मला सांग. तूच तर म्हणतो की जातो ना, मी तुला सांगतो की जातो ना जातो, तो व्यक्ती तिथून पडून जातो, पोहोचतो तिथे. आणि तू म्हणतो तुझी इच्छा आहे का? प्रभू माझी इच्छा आहे आता करण्याची, तुझी सेवा करण्याची, ह्या गोष्टी करण्याची. तर प्रभूने त्या वचनाद्वारे आज तो जॉब तिला दिला. मला ह्याच्यातून सांगायचं काय, प्रभू वचनाद्वारे बोलतो तुमच्यासोबत, माझ्यासोबत. तीच गोष्ट 5,000 भोजन देताना, प्रभू मी घरामध्ये ज्यावेळेस मी माझा पेमेंट झाला, मी प्रभूकडे प्रार्थना करत असताना लग्नाच्या अगोदर, प्रभू मी काय करू मला सांग, आता हा पेमेंट आला, मला सांग मी काय करू. त्याच्यावर हात ठेवून मी प्रार्थना करत असताना, प्रभू मी काय करू मला सांग. प्रभू त्या ठिकाणी 5,000 भोजन देताना तो त्या ठिकाणी म्हणतो शिष्यांना की 3 दिवसापासून माझे लेकरं काय उपाशी आहेत. तर तो शब्द 3 दिवसा शब्द मला डोक्यात हातोड्याप्रमाणे मारत राहिला. 3 दिवसापासून. तर मी प्रार्थना करत बाहेर निघालो आणि एक दास मला त्या लिंबाच्या झाडाखाली मला खाली भेटला आणि त्यासाठी बोलत असताना तो मला म्हटला की 3 दिवस झाले मी चर्चमध्ये जाते, उपास करत आहे, प्रार्थना करत आहे, माझी पत्नी घरामध्ये 3 दिवस काय करत आहे, प्रार्थना करत आहे. तर मी तिथेच रडलो, प्रभू तू मला काय सांगत आहे? मी त्याला म्हटलं तुझ्या घरात काय प्रॉब्लेम मला माहिती, म्हटलं हे अमाऊंट तुझ्याकडे ठेव. तो पण रडायला लागला, तो सेवक रडायला लागला की खरोखर आम्ही दोघंही पती पत्नी 3 दिवसापासून रडत, 3 दिवसापासून प्रार्थना करत आहे, प्रभू हे कसं सॉल्व्ह होईल? तर मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू तुमच्यासोबत वचनाद्वारे बोलतो. ह्याचा अर्थ समजू नका की माझ्यावर एवढं मोठं संकट आलं, अडचणी आल्या, घाबरू नका. तो तुमच्यासोबत आहे, तो तुमची गरज जाणतो. मत्तेपासून तर मला की ते मत्तेपर्यंत 400 वर्षाचा शांत काळ दिसत आहे आम्हाला त्या ठिकाणी.
बोललाच नाही प्रभू, पण प्रभूची योजना बघा किती महान आहे, उद्धार करता येणार होता. 13 वर्ष अब्रामाला त्यांनी सोडलं, पण 14व्या वर्षी परमेश्वर त्याच्याद्वारे बोलतोय, इसहाक येतोय. योजना महान आहे. पण असं म्हणतात की 14 आकडा हा दाविदाला दर्शवतो. दालेत, वाव आणि दालेत असं 3 अक्षरामध्ये तो शब्द आहे. दालेत, वाव आणि दालेत, त्याचा आकडा आम्ही बघतो की 6, 4 आणि 6, 14 येतो बरोबर त्याच्यामध्ये. तर परमेश्वर आमच्यासाठी उद्धार करताय, उद्धार करता येईल. घाबरू नका, तुमच्या संकटामध्ये अडचणीमध्ये घाबरू नका. शांत शांत परमेश्वर शांत येतं. आता आम्हाला काही समजत नाहीये, पण परमेश्वर काम त्याचं करेल तुमच्या जीवनामध्ये. कोणत्या गोष्टीला घाबरू नका, आम्हाला त्या गोष्टीतून आम्हाला समजतं. आणि एकच गोष्ट या ठिकाणी मी थांबतो सांगून की परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि तो आपल्याला कधीच टाकणार नाही, कधी सोडून जाणार नाही. तो विश्वासयोग्य परमेश्वर आहे आणि त्याची योजना, त्याची इच्छा तो आपल्या जीवनातून पूर्ण करणारा परमेश्वर आहे. मी वापस एक माझ्या जीवनातलं मी सांगेल. ज्यावेळेस मी घरी स्तोत्रसंहिता 147 वचन वाचत असताना त्या ठिकाणी कावळ्याची पिल्लही तुझ्याकडे चुचू करतात हे वचन मी वाचलं आणि तुझ्याकडं मागतात ते. मी तिथून निघालो आणि ड्युटीला येत असताना आलो आणि मला उशीर झाला. मी काय नाश्ता वगैरे काहीच केला नाही. तसाच मी आलो आणि दुपारच्या वेळेस टिफिन कोणीच नव्हतं माझ्याकडे राहणार, एकटाच होतो कारण नंदुरबारला. तर मी येऊन माझी ड्युटी संपली आणि मला भूक लागली आणि त्या दरवाजाजवळ मी उभा राहून असं टेकून फक्त म्हटलं की ते वचन मला आठवलं की प्रभू कावळ्याची पिल्लही तुझ्याकडे चुचू करतात आणि त्याच्यापेक्षा तू आम्हाला काय म्हणतो, श्रेष्ठ आहे म्हणून, उत्तम आहे मला तू सांगत आहे. तर प्रभू आज मला भूक लागली, मी तुझ्याकडे मागतो, मी कोणत्या मनुष्याकडे नाही मागत. प्रभू तू मला सहाय्य कर. ती स्टाफ तिथून जात असताना म्हटली, मस्के ब्रदर चला म्हणे. म्हटलं काय सिस्टर जेवण करायला? म्हटलं नाही सिस्टर थँक्यू, नाही मी तुझ्यासाठी पण आणलंय पण एक्स्ट्रा चपात्या. मी तिथं प्रभूला धन्यवाद दिला. परमेश्वर आजही तुमची माझी काळजी घेणार आहे. ज्यावेळेस हा हात डिस्लोकेट झाला, पडला खाली, तर डॉक्टर म्हणे आता तुला काय टाकावं लागेल, सळी टाकावं लागेल. तर त्याच्याद्वारे माझ्या संदेश इर्मया ह्याचा 39 अध्याय 17-18 मध्ये तो वचन मध्ये तो म्हणतो की ज्याची तुला भीती वाट तुझ्यावर येणार नाही, त्याचं ऑपरेशन तुला होणार नाही. तिथेही माझ्या संदेश प्रभू बोलला. तर तुम्ही वचनामध्ये जेवढं मनन कराल, जेवढ्या गोष्टीमध्ये तुम्ही राहाल, प्रभूला बोल, प्रभू मी काय करू मला सांग. प्रभू बोलतो आपल्यासोबत. माझ्या लेकरांच्या बाबतीमध्ये मी एकटा ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला समजलं नाही प्रभू मी काय करू, मला ह्यांची वाढ मी कसं करू, मी एकटाच आहे, मला समजत नाहीये. मी या ठिकाणी शून्य आहे, अज्ञान म्हणजे कोणीच नाही, तर नातेवाईकच कोणी नाही, माझ्या जवळ पण राहणार कोणी नाही. मी प्रभू काय करू? प्रभू वचनाद्वारेही बोलला, यशायामध्ये बोलला, 43 वचनामध्ये प्रभू बोलला. वृद्धापर्यंत वागवणारा मी परमेश्वर आहे, सांभाळणारा मी. मग आम्ही का खचावं? प्रभू शांत आहे याचा अर्थ तुम्ही घाबरून त्या संकटाला घाबरून जाऊ नका. स्थिर उभे राहा, मजबूत उभे राहा. मी प्रभूला खरोखर प्रार्थना करतो की प्रभू जे वचन तू आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे यशाद्वारे, भविष्यवाणीद्वारे, प्रभूची प्रभू तुझी स्तुती, तुझी आराधना करतो राजा. बाप्पा जे वचन बाप्पा तू आम्हाला भविष्यवाणीद्वारे दाखवतोस माझ्या प्रभूची, की तू छोट्या गावात आलास माझ्या बाप्पा, बेथलेहेम मध्ये आलास आमच्यासाठी माझ्या बाप्पा, तू दीन दरिद्री झाला यासाठी की आम्ही धनवान व्हावं प्रभूची, आम्हाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं बाप्पा. आणि आजही तू आम्हाला सहाय्य आणि मदत करत आहेस माझ्या बाप्पा. थेंसलीकरास पत्रामध्ये तू म्हणतोस माझ्या प्रभूच्या दासांद्वारे माझ्या बाप्पा, भावी क्रोधापासून वाचवण्यासाठी बाप्पा तू आमच्या सोबत आहेस माझ्या प्रभू. आजही तू आमच्या सोबत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती, तुझी आराधना करतो बाप्पा. लेकरांसाठी प्रार्थना करतो बाप्पा, आज तू त्याला पापामध्ये संकटामध्ये फसू नको देऊस माझ्या बाप्पा. तुझ्या वचनाद्वारे तू भेट घे, त्याला तू मुक्त कर आणि बाप्पा त्याला तू स्थिर कर अशी प्रार्थना करतो राजा. त्यांना ती जाणू दे माझ्या प्रभू वचनाद्वारे की त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकट, कितीही अडचणी असेल माझ्या बाप्पा, पण तुझ्या लेकराला तू सोडलं नाही, टाकलं नाही माझ्या बाप्पा. त्याच्यासोबत तू आहेस, त्यांना तू चालवणारा वागवणारा परमेश्वर तू आहेस. वृद्ध होऊपर्यंत माझ्या बाप्पा, आईच्या उदरापासून तर म्हातारपर्यंत
तू त्याच्यासोबत वागवणारा परमेश्वर तू आहेस माझ्या बाप्पा. दूध पाजणारी आई आपल्या लेकराला विसरून जाते, पण तू विसरणारा परमेश्वर नाही माझ्या प्रभू. हो बाप्पा, त्यांचा विश्वास तू दृढ कर माझ्या बाप्पा. त्यांच्यासोबत तू आहेस ही जाणीव त्यांना तू दे, आणि तुझ्या भयात तुझ्या विश्वासात वाढण्यासाठी त्याला स्थिर असं उभा कर माझ्या बाप्पा. दया आणि कृपा तुझ्या लेकरांवर तू कर प्रभू. धन्यवाद देतो बाप्पा, तू सहाय्य मदत केलं, तुझं वचन तुझ्या लेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो बाप्पा. आणि इथून पुढची वेळ का समय मी तुझ्या हाती दे, ही प्रार्थना आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक प्रभू. आमेन. आपण यावेळी देवाने तुमच्या महान कार्य केले.